हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी. कशा आहेत ना, मजा राहायला पाहिजे. तर मित्रांनो, आज सकाळीच आलो आहो गोव्याला आणि भरपूर मजा आली, चांगला प्रवास झाला, नाश्ता वगैरे केला, फ्रेश झालो आहे आणि आता चाललो आहे आम्ही पोर्टला. तर बघा दिवस कुठे कुठे नेत आहेत ते. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसण्यात येईल, बघायला भेटेल की आम्ही आता कुठे कुठे जाणार आहे. बीचला जायचं संध्याकाळी. आता आम्ही रेडी वगैरे मस्त मी झालो आहे, आता जातो आहे. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा. तर असा सुंदर असा आमचा रूम आहे मस्तपैकी. त्या साईडला बाल्कनी आहे, व्यवस्थित प्रणयची तयारी झालेली आहे, इकडे पवनची तयारी झाली आहे, प्रत्येक इथे रेडी होतो आहे. मस्त बेड आहे, एका रूममध्ये आम्ही 4 जण आहोत आणि मोठा रूम आहे. ह्या साईडला इकडे आपला बाथरूम आहे, कॉम्बो आहे या साईडला बघा, कॉम्बो बाथरूम, स्पेस पण आहे भरपूर. त्यानंतरला स्पेस बघा रूमचा खतरनाक. हा बेड आहे. त्यानंतर इकडे ह्या साईडला बाल्कनी आहे, हे बघा बाल्कनी केवढी आहे ती बघा, मस्त मोठी बाल्कनी आहे. आणि त्याच्यानंतरला हा बाल्कनीच्या बाहेरचा सुंदर असा व्ह्यू, सूर्याची किरणं अशी डोळ्यावर येत आहेत मस्तपैकी. नारळीची झाडं आणि या साईडला इकडे स्विमिंग पूल आहे, त्या साईडला सुंदर असा बघा मस्त नजारा खतरनाक. हे झाली रे तयारी, चला पवन झालं काय? हे पवन झालं. हा, दुनियाभरची सिरम लावून झालं तेव्हा समजलं खोबरे तेल मध्ये सगळ्यात 81% खोबरे तेल आहे. सिरम लावून काय फायदा? सिरम लावून फायदा नाही, खोबरे तेलच महत्वाचं आहे. ते झालं की नाही पवन? काय हे पवन, हे बघ प्रणयनी हे बी बांधून झाला आहे, रुमाल विमाल, चाबूक बांधलाय पुन्हा चाबूक. प्रतीक पण रेडी होतोय मस्तपैकी. चल झालं. तर मित्रांनो, आपला हा सुंदर असा मस्तपैकी व्ह्यू आहे. थोडा आराम केल्यानंतरला वाजलेत बघा 3:30 झालेत परफेक्ट. त्या पूल आहे, छोटासा आहे पण मजा आली. मजा केलात ना रे पूलमध्ये? तर मजा आली. मी काय पूलमध्ये आंघोळ केलं? मी पण नाही केली आंघोळ. मस्त वातावरण. मोरे चल जाऊया आता. या लोकांनी आज गेलेले आहेत पाण्यामध्ये, भरपूर मजा केलं. हॉटेलचे बघा रूम मस्त असे कॉटेज आहेत, मस्त वाटतं. हॉटेलला एक नंबर खत्री. 2 महिन्यापूर्वी आपण बुकिंग केलेलं हॉटेल. तुम्हाला मोरे आता फोन पण दाखवेल. मोरे ढकल आतमध्ये. मोरे मजा आली की नाही? मोरे आली की नाही? मोरे ह्याच्यात आला आंघोळ करायला, मजा आली. ते प्रतीक आहे, येतोय बघा. असं सुंदर असं हॉटेल आहे. ह्या साईडला तुम्ही ड्रिंक वगैरे करायचं असेल तर त्या साईडला ड्रिंक वगैरे करू शकता, किंवा नाश्ता किंवा काय मागवला ऑर्डर केला तर जेवण वगैरे या साईडला तुम्ही करू शकता इकडे, किंवा रूममध्ये पण सुद्धा ड्रिंक वगैरे करू शकता. ह्या साईडला पण कॉटेज आहेत, प्लस ह्या साईडला सुद्धा रूम्स आहेत. हा पूल आहे एक, आणि असा सुंदर असा मस्त आपला हॉटेल आहे मस्त वाटत आहे ना. आशिष गेला विनय शैलेश सरांबरोबर. आपण जाऊया. प्रणय तिकडनं येतो ना पवन, चला. खूप मला कंजेस्टेड वाटतंय. कसं वाटतंय पण बरोबर आहे. नाही रे बघ ना, यूज नाही कधी केलास ना तू. त्यांनी लोकेशन टाकलं आपल्याला, ते लोकेशन टाकलं त्यांनी. रुमाल बांधण्याचा फायदा काय? केसांची हालत खराब होत नाही. आता आपल्याला जायचं पहिलं फोर्टला प्रतीक, समजला? आता लोकेशन त्यांनी टाकलं आहे, हे लोकेशननुसार आपण आता जातो आहे फोर्टला, कारण आपली सगळी बाकीची पोरं गेलेली आहेत, आम्हीच पाठी राहिलो आहे. लोकेशननुसार बरोबर आहे. मस्त वाईब वाटते रे प्रतीक, मस्त वाटते ना. आणि बाईक घेतलं त्यामुळे हां, आणि शांत शांत शांत, आणि बाईक घेतल्यामुळे ना मस्त वाटते, मजा येते जरा बाईकनी. आणि कधी तुम्ही पण आला ना मित्रांनो तर बाईकच घ्या. सगळीकडे झाडं बघा, नारळीची झाडं, मस्त वाटतं. तरी इथून राईट मारायचं, आपल्याला लेफ्ट मारायचं, लेफ्ट 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 घ्यायचं. अशी दिसतोय ना. बाईक चालवून मजा येते की नाही? आता घुसवशील घुसवशील. आता घुसवलं असता, आता असं घुसवलं असतं टायरात, आता तर घुसवला असता खरं. पाठी प्रणय आणि अभिजित आहे.
आणि आपले पवन आहे आणि आशिष आहे, मी आणि प्रतीक. बाकी सगळे हाफ डे मध्ये पण खूप एन्जॉयमेंट आहे की नाही, मजा आली की नाही. आताचा हाफ डे झालेला आहे. आताचा अपडेट झाला आहे आमचा. फुल डे व्हायचा तर बाकी आहे. फुल डे आमचा आठवड्यानंतर होईल. पण काय माहिती आपण ना 4 व्हीलर नाही घेता आपण. टू व्हीलर जातो. हां, टू व्हीलर घेतलं तर आपल्याला जरा मजा पण येते बघा. आणि आपला फुल हे थोडा फुल डे आपला कधी चालू आहे 10 नंतर रात्री. मजा नाही राहत. एक नंबर दिवस झाला. आपण कुठे चाललो, बीचवर चाललो ना. फोर्टला जातोय पहिला लोकेशन टाकलं त्यानुसार 9 किलोमीटर आहे इथून. So आम्ही आता फोर्टला जाऊन नंतर मग लोक एन्जॉयमेंट करणार, फोटोशूट करणार. आणि त्यानंतर मग आपण तिकडे जायचं आहे. लेफ्ट 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 लेफ्ट. लेप मारायचं आहे. एवढे चांगले चांगले सीन आहेत ना, कुठले कुठले कॅप्चर करू ना ते समजत नाही. एवढे भारी भारी सीन आहेत. गुरुकृपा बस चालली आहे. हे बघा पुढे. चिऱ्याच आहेत पूर्ण. तर आपण पोचलोय आपल्या ठिकाणी. जाऊया वर काय आहे कसं आहे ते बघू. दमाला झालं रे तिथं झालं होतं मोरे. ऊन पण डोक्यावर येतो डायरेक्ट. डोक्यावर आहे आणि मजबूत थंडा पण लागलेला आहे आम्हाला अशा तऱ्हेने. फारका लागलाय. तुषारला पकडलाय फाईन मारलाय 1000 रुपये. आता तुषार गाडी चालवत होता. गोव्याला गाडी चालवायला आला होता ना. गाडी शिकत होता बिना लायसन्सची. बिना लायसन्स शिवाय मित्रांनो चालू नका. आता तुषार आपल्या भाऊला मारले फाईन. प्रतीक अजून एक काम झालेलं आहे. चेहरा दाखव. चेहरा दाखव इकडे. खालून बघा मस्त मस्त सीन आहे ना इथून. हो बघ पूर्ण समुद्र आहे की काय. हा बघा पूर्ण समुद्र आहे. मस्त वाटतंय बघा. मस्त मस्त वाटतं मोरे ना. आप्पावाडा कुठे आणि हे कुठे आहे. हे कसं होतं पाण्याचा सोर्स आहे. सूर्याची किरणं पाण्यावर पडतात ना त्यामुळे झळकतंय पाणी. तर मित्रांनो हा एंट्री गेट आहे. इथून आत आलो आपण आणि हा इथेच संपला आहे. पण एवढी पब्लिक येते बघायला म्हणजे काहीतरी ह्याच्यात काय पैसे- नाही 2,500 त्याचं दुःख आहे. 2,500 फक्त फाईन मारलेली आहे आम्हाला येता येता. तर आम्हाला नाही. तुषार तिकडे आणि एक माणूस आमचा मोठा आहे रायडर आहे त्याला फाईन मारली आहे. आम्हाला फाईन नाही मारू शकत कुठे. हे 2,500 देऊन तुम्ही इथे आला ह्याच्यासाठी आला होता. हा सीन कुठे बघ. मी सांगतो हा सीन. हा का हा सीन इथे येड्या. अरे हा बघ इकडे. हा बघ हा बघ हा बघ हा बघ. नाही बघ ना तू. हाय हा कुठे हा कुठे बघ ना. सुंदर दिसतंय पण. काय गच्ची तुला दिसत नाही काय. गच्ची ती बघ बसली आहे. कुठली असेल आता जावड्या. एवढं नाही तो पब्लिकला आपल्या मित्रांना की कहाँ जा रहे हैं हम लोग. तो हम लोग चल रहे गोवा. हा. तो गोवा किधर. तो भाई यहाँ पे दिल चाहा कुठला बोला मूवीचं नाव. दिल चाहता है मूवी. त्याच्यातला हा हा आयकॉनिक सीन आहे. ते तो सीन पाहण्यासाठी लोक इकडे येतात ना. खूप सारे पब्लिक येते. हा आणि मस्त वाटतंय. हा अरे एकदम एकदम खतरनाक. आता आपण पण तेच करूया. तो कहा जा रहे हम गोवा. गोवा. गोवा पे किधर. तो यहाँ पे. तो यहाँ पे तो इधर अभी फोटो खिंचेंगे और फिर जाएंगे. तर हा बघा इथून मस्त सीन दिसतोय खतरनाक. इकडे या साईडला समुद्र आहे. सनसेटला सुद्धा बघायला इथून मजा येईल. पण 5 वाजता हा इथे बंद होतं. आणि ह्या साईडला बघा फॅक्टऱ्या वगैरे आहेत त्या साईडला. गोवा दिसतोय इकडून. अर्धा या साईडला जिथे मूवीचा शूट झाला होता ते पाहण्यासाठी लोक येतात. आणि प्लस इथे फोटो वगैरे शूट वगैरे चांगलं करण्यासाठी येतात. तर किती शूट करायला आले ते बघा.
ऊन कमी झाला ना थोडा, किती मस्त वाटत असेल ना. मस्त नजर वाटतं मित्रांनो, खतरनाक खतरनाक. समुद्र किती बघा, जिथं नजर आहे तिकडे समुद्र दिसतोय. आपण इथे आता फोटो वगैरे काढू आणि खाली जाऊ. आपल्या अर्धी मित्रमंडळी यायची बाकी आहे. 50 रुपयाचे एक मारते पवन, 50 रुपये एक. हा इकडे आयकॉनिक फोटो तो मूवी मधला आयकॉनिक फोटो मारूया मग आपण पण एक. 50 रुपया 50 रुपया. 50ला एक आणि जर किती 4 काढलेस तर एक सिंगल फ्री. हा काय, चला. हो थोडासा लेफ्टला बघ. मास्टर कम्फर्टेबल बस ना. आता इकडे फेस करा, इकडे फेस करा. इकडे इकडे अरे पाणी इकडे उलटा बस. अरे या उलटा बस. हो गया मैं कोई जाना एक एक ले ले तुझे. तर मित्रांनो आपण फोर्ट फिरलोय पुन्हा, मजा आली जरा. मस्त फोटो वगैरे काढले. प्रति मजा आली की नाही? मस्त आहे. कुठली मूवी बोलला प्रतीचे? दिल चाहता है. त्या मूवीचा सीन तिथे शूट झाला होता, तिथे आपण फोटो वगैरे काढले. आणि आता आपण जातोय कलिंगूट बीचला. कलिंगूट बीचला जाऊन काहीतरी खाणार. वाजलेत बरोबर 5:30. तिथं काहीतरी खाणार मस्तपैकी. तिथे पण फोटो वगैरे शूट करू जरा मस्तपैकी. तर आणि नंतर मग काय होतंय ते पुढचं प्लॅनिंग बघू मग. आणि इकडे आपण पार्किंगमध्ये गाडी लावली होती मस्तपैकी. इथे खाण्याची सोयी वगैरे मस्त आहेत. आणि हा जो फोर्ट आहे ना मित्रांनो, तो 6 वाजेपर्यंत ऑलमोस्ट बंद होतो, है ना प्रदीप? हां 6 वाजे. तर चला जाऊया. सांजावला आहे बसू. लेट्स गो ब्रो. फॉरेनर भरपूर येतात तिकडे जास्तीत जास्त, है ना? मस्त वाटलं जरा. हा स्किप केला तरी चालेल, काय एवढं काय एवढे हे नाही खास नाही. ही मूवीची शूट झाल्यामुळे तिथे फोटो आठवण राहण्यासाठी काढणार. चला. हे टाकलंयस काय मॅप मी नाही टाकले, विनेसर टाकतात. हा मस्त टाक चार्जिंग नाही मोबाईलला. मी टाकू? ठीक आहे मी टाकतो. हे काय आलं भरत, तू कोणावर आहे? शिल्पकवर जा. शिल्पकला किती 1500 मारले फाईन मारलेली आहे आणि परत तू त्याच्यावरच जाता. त्यांना का म्हणून तुमच्या पाया पडतो. तेवढेच आहेत. अजिबात पैसेच नाहीत म्हणायचं. हा ठीक आहे ठीक आहे. चला चला चल चल चले. तर मित्रांनो कलिंगूट बीचच्या 1 किलोमीटर लांब आहे अजून. तर इकडे बघा बोटिंग करत आहेत मस्तपैकी. मजा येत असेल ना सर? मस्त हां जाऊया की आपण. पण आपली पोरं अर्धी थांबलेत, राहिलेत पाठी, अर्धी पुढे गेली आहेत. एकत्र असतं तर गेलो असतं ना. पाणी आंघोळ करतो. स्वच्छ पाणी आहे रे. मस्त पाणी आहे. किती आहेत ती बघा. सगळे तिकडे नदीभर पूर्ण भरले. तिकडे पण आहेत, तिकडे पण भरपूर आहेत. ठोक ठोक. किती 100 रुपये तरी असतील. 100-200 रुपये. 200 रुपये असेल ना पर पर्सन वगैरे. मस्त. पण काय सीन दिसतं ना प्रतीक, खतरनाक खतरनाक. तर आपण आता कलिंगूट बीचच्या इथे आलो आहे. गाडी पार्किंग केली आणि समोरचा बघा आपल्याला 10 मिनटं लेट झाला आहे. नाही तर अजून आपल्याला चांगला दिसला असता. 10 मिनटाच्या अगोदर इथं तर अजून चांगलं दिसतं ना. बघा पब्लिक बघा मस्त पैकी. बाजूला सगळे शॉप आहेत. जातोय. आपले सर्व मित्रमंडळी इथेच आहेत साईडला. तर चला जाऊ. हां चल ये इकडे, ये इकडे आहेत आपले पोरं. किती खतरनाक दिसतंय बघा. मस्त काय नजारा आहे, खतरनाक व्ह्यू. मस्त दिसतंय बघा. मस्त. या साईडला बघा हॉटेल वगैरे आहेत. डीजे विजे लावलाय मस्त. आता आमची सगळी पोरं कुठे गेले ती शोधतोय आम्ही. इथं शोधायचा कुठं.
मित्रांनो आत्ताच आलो आहे घरी, भरपूर फिरलो, फॉर्ट बघितला, त्यानं तिथे दिल चाहते मूवी शूट झाली गाण्याचं, दिल चाहते है ना प्रतीक. तर ते बघितलं. त्यानंतरला कलिंगूट बीचला गेलो थोडे, त्याच्यानंतरला कलिंगूट बीचला सनसेट वगैरे बघितला, जरा मस्तपैकी मॉल बनला होता, मजा आली जरा, फोटोशूट वगैरे केले आणि आता रूमला आलो आहे. आता जेवायला सुद्धा जायचं आहे, थोडं रेस्ट करू, त्यानंतर जेवायला वगैरे जावं आहे की नाही, नंतर परत बीच वगैरे फिरू. आजचा दिवस भरपूर धावपळीचा गेला, आजचा प्रवास सुद्धा मस्त झाला. आता हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटा नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय कर रे. बाय.